नमस्कार, मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुसारमध्ये आपलं स्वागत करतो. मी आता आहे कामोठे या ठिकाणी ना. आपल्यासोबत आहेत जितेंद्र गायकवाड सर आहेत, जे लढा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. आता अवघ्या काही तासात प्रचार बंद होणार आहे, शेवटचा दिवस आहे. कसा प्रचार झाला आणि कसा रिस्पॉन्स भेटला तुम्हाला लोकांचा? सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आज आपण या ठिकाणी एक अपक्ष उमेदवाराची बाईट घेण्यासाठी इथं आलात. माझ्या बोलण्याची सुरुवात करताना आज या रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते आपले दिबा पाटील साहेब यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला. त्यांच्या संघर्षाने ही भूमी आज डेव्हलप झालेली आहे. त्या कामोठेमध्ये निवडणूक लढवताना इथल्या रहिवाशांना, इथल्या नागरिकांना ज्या प्रश्नांची अडचण आहे, जे प्रश्न भेडसावत आहेत, या प्रश्नांवरतीच आम्ही निवडणूक लढवत आहोत. कामोठ्यामध्ये तुम्ही जर बघाल, आज कामोठ्याच्या बाजूलाच दिबा पाटलांच्या नावाने जे एअरपोर्ट आम्ही मागणी करतो की दिबा पाटलांच्या नावाने ते एअरपोर्ट सुरू व्हावं, हे एअरपोर्ट आज सुरू झालं आहे. त्यांचं नाव अजून काही सत्ताधाऱ्यांनी त्यांना दिलेलं नाही, ह्याचा मी अगोदर निषेध करतो. हे विमानतळ बाजूलाच आहे आणि हे कामोठे शहर जे आपण त्याला एक आधुनिक शहर म्हणतो, पण खरंच कामोठे शहर हे आधुनिक शहर आहे का? आज कामोठेमध्ये जो लोकांचा एक मोठा प्रश्न जो निर्माण झाला आहे पिण्याच्या पाण्यासाठी पनवेल महानगरपालिका आजही नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्यांच्या धरणावरती अवलंबून आहे. त्यांनी जो शब्द दिला 20 MLT पाणी आम्ही देऊ, त्याची अजूनही पूर्तता होत नाही. इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याची मागणीसुद्धा बरोबर केलेली नाही, त्याच्यामुळं लोक त्रस्त आहेत. आज तुम्ही कामोठेमध्ये आधुनिक शहर आपण म्हणत असतानासुद्धा लोकांची शौचालयापासूनची दुरावस्था आज झालेली आहे. आज स्टेशनपासून कामोठ्याच्या मध्यभागी पोहोचेपर्यंत पुरुषांना असू द्या किंवा स्त्रियांना असू द्या, इथे शौचालयांची इतकी कमतरता आहे की त्यांची कुचंबना होते, खास करून महिलांची. मी इथला नागरिक आहे, मला या सगळ्या समस्या मी जवळून बघितलेल्या आहेत. मी सुद्धा सर्वसामान्य परिवारातून आलेलो आहे. मी ज्यावेळेस ट्रेनने प्रवास करत असताना कामोठे स्टेशन, आपल्या खांदेश्वर स्टेशनला उतरतो आणि माझ्या घरी जात असताना बघत असतो तर तिथे शौचालयाची इतकी कमी आहे की लोक बाजूलाच आपल्या कुठेही जिथे मिळेल तिथे जागेवरती करतात. ही खूप गंभीर बाब आहे. आज सर, मी बघतो तुमच्या मागे महिलांचाही भरपूर मोठ्या प्रमाणात मॉप आहे. आणि काय वाटते, महिला जेव्हा आपण प्रभागामध्ये फिरल्या, महिलांचा रिस्पॉन्स कसा होता? महिलांचा रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रमाणे आहे. चांगला आपल्याला त्यांचा रिस्पॉन्स मिळालेला आहे, पाठिंबा मिळालेला आहे. कारण आपण आज आपण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये 50% आपण आरक्षण महिलांसाठी राखीव ठेवलेलं आहे. ते राखीव ठेवल्यानंतर त्यांच्यासाठी आपण काय करतो आहे? फक्त 50% त्यांना जागा दिल्या आणि किंवा त्यांच्यासाठी आपण तरतूद केली म्हणजे संपलं का? त्यांच्यासाठी आपण विविध अशा व्यवसायाच्या संधी असू द्यात किंवा शिक्षणाच्या संधी असू द्या, या सगळ्या निर्माण करायला हव्यात. आणि कामोठेमध्ये सुद्धा आपण तोच प्रयत्न करणार आहोत लढा फाउंडेशनच्या माध्यमातून. सर, आणखी एक प्रश्न. अवघ्यात थोड्या वेळाचा प्रचार संपेल, तर पनवेलच्या मतदारांना आणि आपल्या प्रभागातील मतदारांना काही सांगू शकता का? मी त्यांना इतकं सांगेल, बघा, कालचा जो दिवस आहे, त्या कामोठेमध्ये सोशल मीडियावरती तुम्ही बघितलं असाल, एक फोटो, एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. आज सत्ताधारी पक्ष जो आहे, इथला जो सत्ताधारी पक्ष आहे, त्यांनी कालपासून पैशांचा पाऊस ह्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू केलेलं आहे. कितीतरी लोकांनी, ज्यांना हे पैशाच्या माध्यमातून जे मत विकत घेतात ही संकल्पनाच आवडत नाही, त्यांनी त्याला लाथ मारलेली आहे. अशा लोकांनी त्यांना पाठवलेल्या पैशांचा व्हिडिओ काढून आज सोशल मीडियावर टाकलेला आहे. नक्कीच सर, मी सांगू शकतो की जे महायुतीचे, BJPचे उमेदवार तेही स्ट्रॉंग आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवारही स्ट्रॉंग आहेत, आणि आपण आता एक कट्टर काटेकी टक्कर मुकाबला बघायला भेटेल. नक्कीच. आणि ही इलेक्शन जी आहे, आपण किती म्हणत असलो की सत्ताधारी आहे ते खूप स्ट्रॉंग आहेत, परंतु ही कामोठ्यामधली इलेक्शन जी आहे, इथल्या लोकांनी त्यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांना कधीच नाकारलेलं आहे. त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरला, शक्ती प्रदर्शन आणि हे ते, याचा काही उपयोग होत नाही. लोकांनी त्यांना नाकारलेला आहे, साफ नाकारलेला आहे. 8 वर्षापासून ज्या रोडची डागडुजी झालेले नाही किंवा ते रोड बनलेले नाही, त्याच्यावर डांबर आलेला नाही, इलेक्शनच्या बरोबर 15 दिवसापूर्वी इथल्या सगळ्या रोडची कामं चालू झाली. मग 8 वर्ष तुम्ही काय करत होता? तुम्हाला अभ्यासपूर्ण अशी माहिती नाही आहे का? तुम्ही रोडची निर्मिती, त्या रोडची दुरुस्ती कशा प्रकारे केली पाहिजे? पावसाळ्यामध्ये तुम्ही डांबरीकरण करताय आणि दुसऱ्या पाऊस पडला आणि संध्याकाळपर्यंत तो डांबर वाहून गेला. ही तुमची टेक्नॉलॉजी आहे, ही तुमची कामं आहेत का लोकांसाठी? नक्कीच सर, आणखी एक प्रश्न विचारतो. 15 तारखेला इलेक्शन आहे, 16 तारखेला रिझल्ट आहात आणि आपणही मैदानात आहात, हो, मैदानामध्ये आहात. तर या मतदारांना काय आव्हान करायला, कारण बरेच लोक काय होतात, गव्हर्नमेंट सुट्टी जाहीर करते,
आपल्या फॅमिलीला घेऊन फिरायला जातात किंवा मतदानाला जायला कंटाळा करतात, त्याचा असर कुठेतरी होतो का मतदारांना? नाही नाही, उमेदवारांना? असं होतं. तर मतदारांना काय आव्हान? मी मतदारांना हेच आवाहन करेल की बघा, आपली निशाणी जी आहे ही खटारा निशाणी, या रायगडची निशाणी. बद्दल एक मी बोलतो सर, की जेव्हा आपण स्टार्टिंगला आता सांगत त्यावेळी उल्लेख केला माननीय डी पाटील साहेबांचा, बरोबर ते याच निशाणीवरती निवडून आलेले आहेत. बरोबर माझा अनुभव, बरोबर. आणि ते संसदमध्ये पोहोचलेले आहेत, विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत. तर नक्कीच मतदारांची ताकद होती. मतदारांची ताकद होती दिबा पाटलांचं इथं, त्यांनी लोकांसाठी जे काय केलं आहे एकदम निस्वार्थपणाने, त्या माध्यमातूनच लोकांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे. आणि मी सुद्धा हीच आशा करतो, मी दिबा पाटलांचा हा जो सिम्बॉल आहे हा आम्ही निवडणूक आयोगाकडे पहिल्या नंबरवर मागणी केली होती. दिबा पाटलांच्या आशीर्वादाने आम्हाला ती निशाणी मिळाली आणि या निशाणीवरच आम्ही ही निवडणूक लढवतो आहे. दिबा पाटलांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. मी लोकांना सुद्धा हेच आवाहन करतो की 15 तारखेला जे इलेक्शन आहे, जी निवडणूक आहे, सुट्टी सरकारने जाहीर केलेले सगळ्याच आस्थापनांची, त्यांनी त्या सुट्टीचा उपयोग जो आहे, आपला मतदानाचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून एक चांगला सक्षम असा नगरसेवक निवडून आणण्यासाठी करावा. नक्कीच आपल्यासोबत होतं जितेंद्र गायकवाड सर, त्यांनी छान माहिती सांगितली. आणि आम्ही न्यूजच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करतो, नक्की तुम्ही जा बाहेर कुठे जायचं, पण पहिले मतदान करून जावा. आणि नंतर जावा. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.